नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. फक्त एक क्षणभर थांबा. आज सकाळी तुम्ही किती पाणी प्यायलात? 2 ग्लास, 4 ग्लास किंवा कदाचित 6 ग्लासही. आणि तुम्हाला वाटतं की फक्त पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी पुरेसं आहे. तुमचं रक्त स्वच्छ राहील, तुमच्या शरीरामध्ये पाण्याची पातळी टिकून राहील, तुमचं मूत्रपिंड व्यवस्थित काम करेल, हे तुम्ही सगळीकडेच ऐकता. डॉक्टर म्हणतात जास्त पाणी प्या. इंटरनेटवरही तुम्हाला तेच सांगण्यात येतं. तुमचे कुटुंबीयसुद्धा तुम्हाला हेच सांगतात की दिवसातून 8-10 ग्लास पाणी तरी पिलं पाहिजे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की वयाच्या 60नंतर फक्त साधं पाणी पिणं पुरेसं नाही, तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. एका विशिष्ट वयानंतर तुमच्या शरीराला अशा गोष्टीची गरज असते जी ते पाणी तुमच्या खोलवरच्या ऊतींपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवेल आणि तुमच्या रक्तवाहिन्या मोकळ्या करेल आणि रक्ताभिसरण सुधारेल. पाणी आवश्यक आहे यात शंका नाही, पण या वयानंतर त्या पाण्यासोबत काही विशिष्ट घटक मिसळणं अधिक महत्त्वाचं ठरतं. नाहीतर तेच पाणी कोणताही महत्त्वपूर्ण फायदा न देता शरीरामध्ये प्रवेश करतं आणि बाहेर टाकलं जातं. तुम्हाला हे विचित्र वाटेल, कदाचित तुम्हाला आश्चर्यही वाटेल की हे कसं शक्य आहे. पण मी तुम्हाला काहीतरी काल्पनिक सांगत नाही आहे. जगातील अग्रगण्य वैद्यकीय नियतकालिकांमध्ये याबद्दल वारंवार अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. आणि जेव्हा तुम्हाला संपूर्ण सत्य समजेल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेल की आपल्याला आधीच कळायला हवं होतं. खरं तर जेव्हा एखादी व्यक्ती 60 वर्षांचं वय ओलांडते तेव्हा शरीरामध्ये शांतपणे बदल घडू लागतात. रक्त हळूहळू घट्ट होतं, एकेकाळी मऊ आणि लवचिक असलेल्या शिरा कडक होऊ लागतात आणि सर्वात मोठी समस्या ही आहे की शरीराची पाणी शोषून घेणारी आणि ते प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवणारी प्रणाली हळूहळू कमकुवत होते. याचा अर्थ असा की तुम्ही पाणी पित आहात, पण शरीर त्याचा योग्य वापर करू शकत नाही. पाणी आत जातं आणि बाहेर येतं, पण जे काम त्याने करायला हवं, रक्त पातळ ठेवणं, शिरा मोकळ्या ठेवणं आणि ऑक्सिजन पोहोचवणं, ते केलं जात नाही. यामुळेच पाय जड वाटतात, बोटे जे आहेत ते थंड वाटतात, तुम्हाला सतत थकवा जाणवतो, जणू काही तुम्ही रात्रभर नीट झोपलाच नाहीत. फक्त काही पायऱ्या चढतानाही तुमचा श्वास फुलतो आणि हे सर्व असूनही लोक स्वतःची समजूत घालत राहतात की वाढत्या वयानुसार हे होणं स्वाभाविकच आहे. पण सत्य हे आहे की हे आवश्यक नाही. हे घडतं कारण तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कधीच सांगितली गेली नाही. पाण्यात काय टाकावं नीट ऐका. पाणी तेच राहील, ग्लासही तोच राहील, पण जर त्यात योग्य घटक मिसळला तर तेच साधं पाणी तुमचा रक्तप्रवाह इतकं वाढवू शकतं जणू काही बंद झालेली नळी अचानक उघडली आहे. हा काही घरगुती अंदाज नाही आहे. जर्नल ऑफ हायपरटेन्शनमध्ये प्रकाशित झालेल्या एका मोठ्या अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की एका विशिष्ट घटकासह मिसळलेलं पाणी प्यायल्याने केवळ 3 तासांमध्ये रक्तप्रवाहामध्ये 20% सुधारणा झाली. कल्पना करा, फक्त 3 तास. आता प्रश्न असा निर्माण होतो, तो घटक नेमका कोणता आहे आणि तो शरीरावर काय परिणाम करतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साध्या पाण्याला तुमच्या मज्जातंतूसाठी टॉनिकमध्ये बदलण्याचे 5 मार्ग सांगणार आहे. आपण सर्वात कमी प्रभावी पद्धतीपासून सुरुवात करू आणि सर्वात शक्तिशाली पद्धतीवरती शेवट करू. आणि मी तुम्हाला आधीच सांगते, पद्धत क्रमांक 3 इतकी प्रभावी ठरेल की खुद्द संशोधकही चकित झाले. पण चला पद्धत क्रमांक 5 पासून सुरुवात करूया. ही पद्धत इतकी सोपी आहे की तुम्ही ती आज रात्री तुमच्या स्वयंपाकघरामध्ये बनवू शकता, पण त्यामागील विज्ञान तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. 5वी पद्धत आहे ताज्या काकडी आणि पुदिन्याचं पाणी. काकडी आणि पुदिना ऐकायला खूप साधं वाटतं, नाही का? त्यांच्यामध्ये असं काय विशेष असू शकतं? पण हा आपला सर्वात मोठा गैरसमज आहे. आपल्याला अनेकदा वाटतं की इतकी साधी गोष्ट प्रभावी असू शकत नाही, मात्र विज्ञान काहीतरी वेगळंच सांगतं. काकडीमध्ये सिलिका नावाचं एक विशेष संयुग असतं. आता प्रश्न असा आहे की सिलिका काय करतं? तर ते थेट तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर परिणाम करतं. वयाच्या 60 वर्षानंतर रक्तवाहिन्यांच्या भिंती पातळ आणि कमकुवत होऊ लागतात. तारुण्यात असलेली त्यांची लवचिकता नाहीशी होते आणि जेव्हा रक्तवाहिन्या त्यांची लवचिकता गमावतात तेव्हा रक्तप्रवाह खंडित होतो. सिलिका या भिंतींना मजबूत करण्यास मदत करतात. जर्नल ऑफ न्यूट्रिशन, हेल्थ अँड एजिंगमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या लोकांनी त्यांच्या आहारामध्ये सिलिकाचं प्रमाण वाढवलं त्यांच्या रक्तवाहिन्यांची लवचिकता केवळ 12 आठवड्यांमध्ये सुमारे 12% सुधारली. हे कदाचित कमी वाटेल, पण रक्तदाब आणि ऑक्सिजन पुरवठ्यासाठी हा फरक महत्त्वपूर्ण आहे. आता पुदिन्याबद्दल बोलूया. पुदिना फक्त चवीसाठी नाही, त्यात रोजमॅरिनिक ॲसिड नावाचं एक संयुग असतं जे नैसर्गिक रक्तवाहिन्या विस्तीर्ण करणारं म्हणून काम करतं.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ते रक्तवाहिन्या रुंद करण्यास मदत करतं. रक्तवाहिन्या रुंद झाल्यामुळे रक्त अधिक सहजतेने वाहतं, ज्यामुळे हृदयावरील दाब कमी होतो. फायटोमेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार जे वृद्ध लोक दररोज नियमितपणे रोजमॅरिनिक ॲसिड घेतात ते केवळ 2 आठवड्यांमध्ये त्यांच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा 15% पर्यंत कमी करू शकतात. कल्पना करा, काकडी तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंती मजबूत करते तर पुदिना त्यांना उघडतो. एकत्र मिळून ते असे कार्य करतात जे साधं पाणी कधीही करू शकत नाही. हे बनवण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे. अर्धी काकडी घ्या, तिचे पातळ काप करा. नंतर 10 ते 12 ताजी पुदिन्याची पाने घ्या आणि त्यांचा रस काढण्यासाठी ती हलकीशी कुस्करून घ्या. आता हे दोन्ही घटक एका मोठ्या ग्लास स्वच्छ पाण्यामध्ये टाका आणि किमान 30 मिनिटे भिजत ठेवा. जर तुम्ही ते रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा अधिक चांगला परिणाम होऊ शकतो. दिवसातून 3 ग्लास प्या आणि काकडी सालीसकट खाण्याचा प्रयत्न करा, कारण त्यात सर्वाधिक सिलिका असतात. पण ही तर फक्त सुरुवात होती. 5वी पद्धत शिरांवर बाहेरून काम करते. खरा धोका रक्ताच्या आत असतो. जेव्हा रक्त घट्ट आणि चिकट होतं तेव्हा फक्त शिरा मजबूत करणं पुरेसं नसतं आणि इथेच 4थी पद्धत कामी येते. 4थी पद्धत म्हणजे लिंबू आणि आल्याचं पाणी. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की यात नवीन काय आहे. लोक वर्षानुवर्षे लिंबू आणि आल्याचं पाणी पित आले आहेत. पण थांबा, कारण मी तुम्हाला आता जे सांगणार आहे ते तुम्ही कदाचित यापूर्वी कधीही ऐकलं नसेल. खरं तर बहुतेक लोक ते योग्य प्रकारे पित नाही. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं, हे जवळजवळ सर्वांनाच माहीत आहे. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की व्हिटॅमिन सीचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे शरीराला नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यास मदत करणं. आता हे नायट्रिक ऑक्साईड काय करतं हे असं समजून घ्या, जे तुमच्या शिरांचे मुख्य स्विच आहे. ते ठरवतं की कधी उघडायचं आणि कधी शिथिल व्हायचं, जेणेकरून रक्त हात, पाय, हृदय आणि मेंदूपर्यंत सहजपणे वाहू शकतं. पण समस्या अशी आहे की वयाच्या 65 किंवा 60 वर्षानंतर शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन हळूहळू कमी होतं. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार जे लोक जास्त व्हिटॅमिन सीचं सेवन करतात त्यांच्या शरीरामध्ये कमी सेवन करणाऱ्यांच्या तुलनेमध्ये 23% पर्यंत अधिक नायट्रिक ऑक्साईड उपलब्ध असू शकतं. आणि या फरकामुळेच एका व्यक्तीला उत्साही वाटतं तर दुसऱ्या व्यक्तीचे हातपाय थंड पडू शकतात, शरीर जड वाटू शकतं आणि मन सतत सुस्त राहू शकतं. आता आल्याबद्दल बोलूया. आल्यामध्ये जिंजरॉल आणि शेगॉल हे दोन्ही संयुगे असतात. ही संयुगे मिळून रक्ताला घट्ट करतात आणि घट्ट आणि चिकट होण्यापासून रोखतात. जेव्हा रक्त चिकट होतं तेव्हा प्लेटलेट्स एकमेकांना चिकटू लागतात, ज्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा येतो आणि या अडथळ्यामुळे केवळ अशक्तपणा किंवा सुस्ती येत नाही तर धोकादायक रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोकाही वाढू शकतो. थ्रोम्बोसिस रिसर्च या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल ट्रायलमध्ये असं आढळून आलं आहे की जे लोक दररोज सुमारे 2 ग्रॅम आल्याचं सेवन करतात ते प्लेटलेटचं एकत्रीकरण सुमारे 19% कमी करू शकतात. याचा अर्थ केवळ 8 आठवड्यांमध्ये रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदय व रक्तवाहिन्यांवरील धोका कमी होतो. आता तयार करण्याची योग्य पद्धत ऐका. एका मोठ्या ग्लास पाण्यामध्ये 1 पूर्ण लिंबू पिळा. त्यानंतर सुमारे 2 इंच ताजं आलं घ्या. त्याची साल काढा आणि त्याचे पातळ काप करा. आल्यातील सक्रिय घटक विरघळण्यासाठी ते कमीत कमी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. अधिक परिणामकारकतेसाठी आलं किसून त्यात टाका. सकाळी रिकाम्या पोटी हे पिणं सर्वात फायदेशीर मानलं जातं, कारण याच वेळी शरीर ते सर्वोत्तम प्रकारे शोषून घेतं. हे दिवसातून 2दा सकाळी आणि दुपारी घेतलं जाऊ शकतं. जर आल्याचा तिखटपणा सुरुवातीला जास्त वाटत असेल तर कमी प्रमाणामध्ये सुरुवात करा आणि हळूहळू वाढवा. आता एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. लिंबू शरीरातील नायट्रिक ऑक्साईड वाढवून रक्तवाहिन्या मोकळ्या करतं, तर आलं रक्त पातळ करून रक्तप्रवाह सुधारतो. एकत्रितपणे ते एक शक्तिशाली मिश्रण तयार करतात जे रक्ताभिसरणासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतं. पण गोष्ट अजून संपलेली नाही, कारण आता 3री पद्धत येते. मी सुरुवातीला सांगितलेली तीच पद्धत जिच्या परिणामांनी संशोधकांना आश्चर्यचकित केलं. ती केवळ रक्तवाहिन्यांवरच काम करत नाही तर थेट तुमच्या लाल रक्तपेशींवरती परिणाम करते. होय, अगदी त्याच पेशी ज्या संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेतात. 3री पद्धत म्हणजे पाण्यात मिसळून बीटचा रस पिणं. गेल्या 10 वर्षांमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीच्या संशोधनाच्या जगामध्ये जर कोणत्या एका पेयाने सर्वाधिक खळबळ माजवली असेल तर तो आहे बीटचा रस. आणि त्याचं कारण सोपं आहे. बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स प्रमाण इतकं जास्त असतं की इतर भाज्या त्याची बरोबरी करू शकत नाहीत.
तुमचे शरीर या नायट्रेटचं थेट नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर करतं. तोच नायट्रिक ऑक्साईड जो रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यास आणि रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करतो. पण बीटबद्दलची सर्वात उल्लेखनीय गोष्ट ही आहे की त्यात नायट्रेटचं प्रमाण इतकं जास्त असतं की त्याचा परिणाम काही तासांतच जाणवतो. जर्नल ऑफ हायपरटेन्शनमध्ये प्रकाशित झालेल्या एका मोठ्या अभ्यासानुसार ज्या लोकांनी सुमारे 250 मिली बीटचा रस घ्यायला सुरुवात केली त्यांचा रक्तदाब केवळ 3 तासांमध्ये लक्षणीयरित्या सुधारला आणि रक्तप्रवाहामध्ये अंदाजे 20% वाढ झाली. कल्पना करा, फक्त 3 तास. जर्नल ऑफ अप्लाइड फिजिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की जेव्हा वृद्ध व्यक्तींनी 2 आठवडे बीटचा रस प्यायला तेव्हा त्यांची व्यायाम क्षमता अंदाजे 16% सुधारू शकली. याचं कारण असं की रक्ताभिसरण सुधारल्याने अधिक ऑक्सिजन मिळतो आणि अधिक ऑक्सिजनमुळे अधिक ताकद आणि ऊर्जा मिळते. आता प्रश्न असा आहे की हे पाण्यात मिसळूनच का प्यावं? तर याची 2 प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे वाढत्या वयानुसार बीटचा घट्ट रस पोटाला जड वाटू शकतो. पाणी घातल्याने ते पचायला सोपं जातं. आता दुसरं म्हणजे पाण्यामध्ये मिसळून हळूहळू प्यायल्यास नायट्रेट्स अधिक हळू बाहेर पडतात आणि त्याचा प्रभाव जास्त काळ टिकतो. बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. साखरेशिवाय 100 मिली शुद्ध बीटचा रस घ्या. तो 300 मिली पाण्यामध्ये मिसळा. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर व्यायामाच्या सुमारे 2 तास आधी हे प्या, कारण याच वेळी शरीरामध्ये सर्वाधिक नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, बीटचा रस प्यायल्यानंतर तुमची लघवी लाल होऊ शकते किंवा शौच लाल होऊ शकते. काळजी करू नका, हे पूर्णपणे सामान्य आहे. हे बीटातील घटकांमुळे होतं आणि ते शरीरातून बाहेर टाकलं जात असतं. आता आपण दुसऱ्या पद्धतीकडे वळूया. ही पद्धत तुम्हाला थोडं आश्चर्यचकित करू शकते कारण ती थोडी वेगळी आणि थोडी धाडसीसुद्धा आहे. पण यावरील संशोधन इतकं ठोस आहे की त्याकडे दुर्लक्ष करणं कठीण आहे, विशेषतः ज्यांचे हातपाय आणि बोटांमध्ये रक्ताभिसरण कमी आहे त्यांच्यासाठी. दुसरी पद्धत म्हणजे कोमट पाण्यामध्ये लाल मिरचीचं टॉनिक घेणं. होय, लाल मिरची हा शब्द तुम्हाला विचित्र वाटू शकतो, पण लक्षपूर्वक ऐका कारण त्यामागील विज्ञान खूपच रंजक आहे. लाल मिरचीमध्ये कॅप्सायसिन नावाचं एक अद्वितीय संयुग आहे. हाच तो घटक आहे ज्यामुळे मिरचीला तिखटपणा येतो. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की हे कॅप्सायसिनला आतापर्यंत संशोधन झालेल्या सर्वात शक्तिशाली नैसर्गिक रक्तवाहिन्या आकुंचन करणाऱ्या घटकांपैकी एक मानलं जातं. जेव्हा कॅप्सायसिन शरीरामध्ये प्रवेश करतं तेव्हा ते विशिष्ट न्यूरोपेप्टाइड्सना सक्रिय करतं जे नसांना वेगाने विस्तारण्यास मदत करतात. याचा परिणाम सर्वप्रथम ज्या भागांमध्ये दिसून येतो जिथे रक्ताभिसरण सर्वात जास्त कमी झालेलं असतं, पाय, बोटे आणि लहान रक्तवाहिन्या जिथे रक्त पोहोचणं कठीण असतं. जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या लोकांनी 4 आठवडे कॅप्सायसिन घेतलं त्यांच्या पेरिफेरल ब्लड फ्लोमध्ये सातत्याने 26% सुधारणा दिसून आली आहे. म्हणजेच शरीराच्या दुर्गम भागापर्यंत रक्त अधिक सहजपणे पोहोचू शकेल. ब्रिटिश जर्नल ऑफ क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की कॅप्सायसिन नावास अगदी लहान केशवाहिन्यांमधील रक्तप्रवाह देखील अंदाजे 31% वाढवू शकतं. हे तयार करणं खूप सोपं आहे. एका मोठ्या मगमध्ये कोमट पाणी भरा. पाणी खूप गरम नाही याची खात्री करा. ते फक्त कोमट असावं. त्यात पाव चमचा मिरचीची पूड घाला आणि ते चांगलं मिसळा. सुरुवातीला तुम्हाला घशामध्ये आणि पोटामध्ये थोडी उष्णता जाणवू शकते. 2 आठवड्यानंतर तुमच्या शरीराला याची सवय झाल्यावर डोस हळूहळू अर्ध्या चमच्यापर्यंत वाढवता येतो. हे नाश्त्याच्या सुमारे 30 मिनिटे आधी पिणं उत्तम आहे. चव खूप तीव्र वाटल्यास त्यात थोडासा लिंबाचा रस घाला, तरीही त्याचा परिणाम टिकून राहील. तथापि जर तुम्ही आधीपासूनच रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल तर हे सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आता आपण पाहत असलेल्या त्या पहिल्या पद्धतीकडे वळूया जी संशोधकांना सर्वात प्रभावी वाटली आहे आणि जेव्हा तुम्ही ती आकडेवारी ऐकाल तेव्हा तुम्हाला समजेल की तिला प्रथम क्रमांक का दिला आहे. पहिली पद्धत म्हणजे वाळलेली जास्वंदीची फुले रात्रभर पाण्यात भिजवून नंतर ते पाणी पिणं. जास्वंदीच्या फुलांमध्ये अँथोसायनिन्स आणि पॉलिफेनॉल्स हे अत्यंत उच्च प्रमाणामध्ये असतात. ही अशी शक्तिशाली संयुगे आहेत ज्यांची बरोबरी फार कमी नैसर्गिक उत्पादने करू शकतात. जेव्हा ही फुले रात्रभर थंड पाण्यामध्ये भिजवली जातात तेव्हा त्यातील सक्रिय संयुगे उष्णतेमुळे विघटित न होता पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतात. जर्नल ऑफ ह्यूमन हायपरटेन्शनमध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल ट्रायलमध्ये
असं आढळून आलं आहे की ज्या लोकांनी 6 आठवडे दररोज जास्वंदीचं पाणी प्यायलं त्यांच्या रक्तवाहिन्यांचं प्रसरण आणि आकुंचन सुमारे 44% सुधारलं. हा 44%चा आकडा इतका प्रभावी होता की संशोधकही चकित झाले. हे पाणी तयार करण्याची पद्धतही खूप सोपी आहे. 2 मोठे चमचे वाळवलेली जास्वंदीची फुलं घ्या आणि ती 1 लिटर थंड पाण्यामध्ये टाका. पाणी 70 अंशापेक्षा जास्त गरम नाही याची खात्री करा, अन्यथा अँथोसायनिन्स विघटित होऊ शकतात. आता हे मिश्रण रेफ्रिजरेटरमध्ये 8 ते 10 तास मुरू द्या. सकाळी हे पाणी गाळून प्या आणि दिवसभरामध्ये याचे 3 ते 4 ग्लास गडद लाल पाणी प्या. याची चव थोडी आंबट लागू शकते, म्हणून गरज वाटल्यास तुम्ही त्यात थोडासा मधही घालू शकता. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 5 पद्धती काही जादू नाहीत. तुम्ही त्यांचं सातत्याने पालन केलं तरच त्या जादू ठरतील, प्रभावी ठरतील. जर तुम्ही ते एका दिवशी प्यायलात आणि त्यानंतर तुम्ही 2 दिवस विसरलात तर तुमच्या शरीराला लक्षणीय फायदा होणार नाही. पण जर तुम्ही आज फक्त एक पद्धत निवडली आणि तिचा दररोज सराव सुरू केला तर काही आठवड्यांमध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल. तुमचे पाय हलके वाटतील, तुमची बोटे उबदार वाटतील, तुमचा थकवा कमी होईल आणि तुम्हाला हळूहळू ती ऊर्जा परत मिळेल जी कधीच परत येणार नाही असं तुम्हाला एकेकाळी वाटत होतं. लक्षात ठेवा, रक्ताभिसरण सुधारणं कोणत्याही वयामध्ये शक्य आहे. यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. तुम्हाला फक्त योग्य घटकांसह 1 ग्लास पाण्याची गरज आहे. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि हा महत्त्वाचा संदेश अधिक लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत नक्की शेअर करा, कारण तुमची एक शेअर कोणाचं तरी आरोग्य आणि आयुष्य बदलू शकतं. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.